हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली धांदरफळ नगरी, धौम्य ऋषींच्या पुनीत भूमीमध्ये आपण आता बसलेलो आहोत. म्हणूनच धौम्य ऋषींच्या नावावरून या भूमीला पडलेलं नाव धांदरफळ. आज आपण ज्या भूमीत बसलोय त्याच्या पाठीमागे भगवान शंकराचे, भगवान शिवाचं, आशुतोष महादेवाचं, भगवान रामेश्वराचं मंदिराचं काम आहे. हे काम झालेलं आहे. हे काम 30/9/2005 साली मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात झाली. त्याच्यात पूर्वीचा जो कळस होता तो कळस पाडला, मंदिर पाडलं, मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार झाला. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा कार्यक्रम 2005 मध्ये हाती घेण्यात आला. हरिओम परिवाराच्या वतीने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. 2010 मध्ये हे मंदिर कंप्लीट झालं. या कामामध्ये अतिशय ॲक्टिव्हपणे, अतिशय कार्यरत राहून हरिओम परिवाराने फार मोठं काम हे या परिसरात केलेलं आहे. आज वृक्षमित्र परिवार, हरिओम परिवार यांनी जो या ठिकाणी 1993 सालापासून जो काही उपक्रम हाती घेतला आहे, त्या उपक्रमाचा आज खऱ्या अर्थानं फलस्तुती झालेली आहे. वृक्षारोपणाच्या संदर्भात आज 1993 सालापासून आपण या मंदिर परिसरामध्ये हजारो झाडांचे वृक्षारोपण केलेलं आहे. त्यानंतर 1998 सालापासून आपण आरती चालू केलेली आहे. आज त्या आरतीला जवळपास 27 ते 30 वर्ष पूर्ण झालेत. हरिओम वृक्षमित्र परिवार पंचक्रोशी धांदरफळ आयोजित श्री गुरुचरित्र पारायण सोहळा हा 2001 पासून काही निवडक मुलांच्या साथीने या ठिकाणी सुरुवात करण्यात आली. आमचे जे 25 वर्ष जे पूर्ण झालेले आहे या चालू वर्षी, का वयाच्या 11व्या वर्षापासून आमची पहिल्यांदा आम्ही गुरुचरित्र पारायणासाठी बसलेलो होतो. बसत असताना त्यावेळी कळते न कळत आम्हाला काही गोष्टींची कल्पना पण नव्हती. पण आज ह्या परिवाराच्या निमित्ताने ज्या पद्धतीनं आमच्या आयुष्याला कलाटणी मिळालेली, जी सत्संगाची ओढ लागलेली, आज ती खूप वाखाणण्याजोगी. आम्ही निरागसपणे ह्या पारायणाला सुरुवात केल्यानंतर गुरुचरित्र पारायणाची आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर पहिल्या पारायणामधून फलश्रुती निर्माण झाली. विद्यार्थ्यांमध्ये एक हरिओम हा जो जप आहे त्याचा एक उत्साहपूर्वक जोश निर्माण झाला. 1993 मध्ये अविनाशजी वागचौरे यांच्या मार्फत, यांच्या माध्यमातून अनेक मुलं एकत्र येत चालले. 1998 मध्ये आरतीचा मार्ग सुकर झाला. आरती सुरू झाली महादेवाच्या मंदिरामध्ये. 2001 मध्ये आम्ही गुरुचरित्र पारायण सोहळा, पहिला गुरुचरित्र पारायण सोहळा सुरू केला. आज जे तुमचे संस्कार आहे, जी संगती, ही खूप मोठी बदल घडवते. आणि हा जो आमचा परिवाराचा जो ग्रुप झालेला आहे, या परिवाराच्या संगतीमुळे, विचारांमुळे आमच्या आयुष्याला खूप मोठी कलाटणी मिळालेली. आम्हाला या गुरुचरित्र पारायण करत असताना अनेक वेळेला दिव्य दृष्टी या ठिकाणी दिसून आली. गुरुचरित्र पारायण करत असताना अनेक वेळा मुलांना वेगवेगळ्या त्यांच्या असणाऱ्या समस्या, त्यांच्या नोकरीची समस्या असेल, घरगुती समस्या असेल, किंवा काही प्रापंचिक समस्या असतील, किंवा इतर अडीअडचण असतील, या सर्व समस्या सुटल्यामुळे वर्षानुवर्ष, दिवसेंदिवस गुरुचरित्र पारायण हे प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचले. यामध्ये सकाळी 8 वाजता पारायण वाचण्यासाठी सुरुवात होते. दुपारी 12 पर्यंत आपण हा पारायण वाचतो. दुपारी 12 ते 1 या कालावधीमध्ये विश्रांतीची वेळ असल्यामुळे प्रसाद घेतो आणि त्यानंतर 3 ते 6 या कालावधीमध्ये पुन्हा आपण पारायण वाचन करतो. आणि जसजसं आमचं हे पारायणचं वलय संपूर्ण परिसरामध्ये पोहोचत गेलं, तसतसं हरिओम परिवाराचं नाव अनेक तालुक्याच्या ठिकाणी घेतलं जायला लागलं. आणि आम्हाला असा अनुभव आला की आम्हाला ग्रंथ कमी पडत चालले आणि मुलं वाढत चालले. आणि त्यामुळे ह्या गुरुचरित्र पारायणाची महत्त्वी प्रत्येकजण आम्हाला येऊन सांगायला लागला की आम्हाला गुरुचरित्र पारायणामुळे अनेक ठिकाणी अनेक आमची कामे झालेली आहेत, असे आम्हाला स्वतःहून त्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया नोंदवल्या. हा रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरा करत असताना आम्हाला फार आनंद होत आहे. कारण यामध्ये आम्ही 3 प्रकारच्या ॲक्टिव्हिटी, 3 प्रकारचे कार्यक्रम ठेवलेले आहेत. गुरुचरित्र पारायण सोहळा हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरा भाग म्हणजे महारुद्र याग यज्ञ. गुरुचरित्र पारायण सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि दररोज संध्याकाळी जर आपण बघितलं, संध्याकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून शिवमहापुराण कथा या ठिकाणी सांगितली जात आहे. गुरुचरित्राचे रौप्य महोत्सवानिमित्त आपण शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे. या कथेनिमित्त अनेक भाविभक्त येत आहेत. दिव्य सोहळा पाहून डोळा, देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुव
सर्वात मोठा जो युवकांचा दागिना मानला जातो तो म्हणजे तुमचा निर्व्यसनीपणा. आणि आज तिथेच मोठी पकड या कलियुगामध्ये युवकांना जखडून ठेवलेली. आज तुम्हाला भयंकर बाहेर जर बघा तुम्ही भयंकर प्रमाणामध्ये तुम्हाला व्यसनाधीनता झालेली दिसेल. कारण की आज तुम्ही पैसा कमवा निश्चित जगण्यासाठी पाहिजे, पण तुम्हाला जर मानसिक समाधान आणि संतुलन जर ठेवायचं असेल एक कुठंतरी निश्चितच आपण कोणाचा तरी आधार घेतला पाहिजे. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह हनाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल. आपण जो आज ह्या परिवाराने आम्हाला जो काही विचारधारा आणि चालवलेला आहे, भाऊंमुळे ज्या पद्धतीने आम्ही लहानपणापासून जळत गेलेलो आहे, आज निश्चितच आम्हाला वाटते आज ह्या भौतिक जगामध्ये फिरत असताना कुठेही टाका निश्चितच आमचं पाऊल कुठेही घसरणार नाही याचा आत्मविश्वास आम्हाला वाटतो. सध्या आपल्याला माहिती आहे तरुणांच्या पुढे किंवा आईवडिलांच्या पुढे तरुणांच्या बाबतीत आपल्या मुलाच्या बाबतीत फार मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. व्यसनमुक्ती कशी करावी, हे व्यसनाधीन झालेली मुलं बाजूला कसे काढावेत हा प्रश्न आईवडिलांपुढे निर्माण झालेला आहे. व्यसनापासून यांना लांब कसं ठेवावं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि आज जर बघितलं एकीकडं रामेश्वर पंचक्रोशीमध्ये धांदरफळ बुद्रुक या नगरीमध्ये अनेक असे तरुण आहेत जे हरिओम परिवाराशी निगडीत आहे किंवा जे हरिओम परिवाराचे घटक आहेत, ते निर्व्यसनी आहेत असं आम्ही अभिमानाने सांगतो. असं का सांगतो? कारण ते आमच्या परिवारात आहेत आणि एक धर्माच्या कार्यासाठी ते आमच्याबरोबर आहेत. हे धर्माचं काम या हरिओम परिवाराने तेव्हा पण हाती घेतलेलं आहे, आज पण त्यांच्या हातात आहे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्या हातात असेल. आणि हरिओम परिवारामध्ये कुठल्याही मुलाला कुठली अडचण आली तर प्रत्येक परिवार त्याच्या कार्यासाठी त्याच्या कामासाठी धावून जात असतो. आणि त्यामुळे सर्वांची निरळ श्रद्धा हरिओम परिवारावर बसल्यामुळे आणि म्हणून हा गुरुचरित्र पारायण सोहळा आला की आम्हाला एक प्रकारचा आनंद होत असतो. मुळात आईवडिलांना माझा एक संदेश राहील की शिक्षण मुलाला निश्चितच द्या. हे शिक्षण देत असताना तुम्ही आपला सत्संगाचा जो विचार आहे हा लहानपणापासून मुलाच्या मनावरती पेरत राहा आणि कोरत राहा. बाह्य जगाचं जे काही तुम्हाला जे काही आकर्षण आहे हे ठेवा, पण त्याच्याबरोबर आपला जो वारसा आहे, जो संस्काराचा वारसा आहे हा जर ठेवला तर निश्चितच तुमचं भविष्यातली पिढी ही चांगली घडेल. एवढंच मी सांगू इच्छितो. हरिओम. धर्म टिकला तर सगळं टिकल. आज आपला धर्म चांगला आहे, आपण भगव्या म्हणजे हिंदू धर्मात जन्माला आलोय. सगळ्यांनी याच्यात सगळ्यांचं योगदान आहे, सगळ्यांचं आभारी आहे. विनंती आहे सगळ्यांना त्या कार्यक्रमाला या, कार्यक्रमाची शोभा वाढवा एवढी विनंती भगवान रामेश्वर चरणी नतमस्तक होतो. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हा 25व्या वर्षाचा म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्षाचा जो सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतो आहे, या सोहळ्यामध्ये सर्व भाविकांनी, परिसरातील सर्व भाविकांनी या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी, या अमृतवाणीचा आनंद घेण्यासाठी या परिसरामध्ये उपस्थित राहावे. धन्यवाद. हरिओम. नाम घोषात देह हनाला, देह विठ्ठल विठ्ठल